मी प्रोफेसर डी जे सोमनाथ. तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स हेच लागतील असं कन्सिडर करूया, कारण की हे आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे की दरवेळेस हे डॉक्युमेंट्स लागत होते. ओके, ह्या वर्षीचं अजून डिक्लेअर झालं नाही. कदाचित जर समजा एखाद दुसरं डॉक्युमेंट प्लस मायनस असू शकतं, पण शक्यतो चान्सेस असे आहेत की कुठलेही डॉक्युमेंट प्लस मायनस होणार नाही असं कन्सिडर करू आपण. हे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स दरवर्षीप्रमाणे आपण हेही लागतील, हेच एवढेच लागतील असं कन्सिडर करून सध्या तरी आपण हे सांगतोय. परत जर समजा ह्याच्यामध्ये काही चेंजेस झाले, डॉक्युमेंट्स जर समजा काहीतरी प्लस मायनस झालं तर आपल्या चॅनल थ्रू मी तुम्हाला लगेच कळवेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स डिप्लोमा फर्स्ट इयर ॲडमिशनसाठी हे डॉक्युमेंट्स लागतील. पहिल्यांदा 10th मार्कशीट, 10वीची मार्कशीट लागेल तुम्हाला. ते स्कूलमध्ये तुम्हाला देतील. एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या कधी मिळणार आहे. LC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट जे असेल तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला. त्याच्यानंतर एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट. ओके, कधी कधी तुम्हाला डोमिसाईल सेपरेट मिळेल, नॅशनॅलिटी सेपरेट मिळेल तरी पण चालेल, किंवा तिन्ही एकत्र असेल तरी चालेल. इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखला लागेल 2024-25. तसेच आधार कार्ड, तुमचं आधार कार्ड. तसंच बँक पासबुक, तुमचं जे काय बँक पासबुक असेल, नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट काढून ठेवा. तसंच त्याचं बँक पासबुक घेऊन ठेवा. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो पण लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट कास्ट सर्टिफिकेट. ओके, आणि लास्ट डॉक्युमेंट नॉन क्रिमिलेअर. तर पहिल्यांदा बघा, 1 ते 9 डॉक्युमेंट हे सगळ्या कॅटेगरीसाठी लागणार आहेत, आणि ज्यांचं SC ST कॅटेगरी आहे फक्त त्यांना नॉन क्रिमिलेअर लागणार नाही. ओके, तर डॉक्युमेंट्स हे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स एवढे लागतील. कदाचित एका दुसरा प्लस मायनस जर झालं यावर्षी तर आपल्या चॅनल थ्रू मी सांगेन. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच आपले डिप्लोमा फर्स्ट इयरचे ॲडमिशन्स चालू आहे. ओके, GP सोलापूरच्या समोर आपला क्लास आहे, आकांक्षा अकॅडमी. ज्यांनी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही येऊन रजिस्टर करू शकता, क्लासेसला जॉईन करू शकता. ओके, थँक्यू.